न्यायाधीशांच्या एका कॉकरोच टिप्पणीनं देशात एक नवीन राजकीय आंदोलन जन्माला घातलंय। महाराष्ट्राच्या अभिजित दिपकेंनी सुरू केलेली कॉकरोच जनता पार्टी अवघ्या काही दिवसात कोट्यवधी फॉलोअर्स मिळवून कशी व्हायरल झाली, या पक्षाची उद्दिष्ट काय आहेत, हा पक्ष कसा चालतो, त्यांच्या कोर टीम मध्ये कोण कोण आहे, निर्णय कोण घेतं, या संपूर्ण व्हायरल पक्षाची कहाणी जाणून घ्यायची आहे। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर गेल्या काही महिन्यांपासून देशात कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा होतीये। दिल्लीच्या जंतर मंतरवर देशभरातून तरुणाई जमली आणि कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनर खाली हे सगळं आंदोलन सुरू आहे। आता प्रश्न असा पडतो की कॉकरोच जनता पार्टी सारखा अनौपचारिक पक्ष चालवतो तरी नेमकं कोण, त्याचे निर्णय कसे घेतले जातात? तर खरं तर सीजेपी हे एक व्यंगात्मक राजकीय आंदोलन आहे, अधिकृत नोंदणीकृत पक्ष नाहीये, त्यामुळे त्याची रचना पारंपरिक पक्षासारखी नाहीये। अभिजित दिपके हे त्याचे संस्थापक आणि प्रमुख समन्वयक आहेत आणि ही प्रामुख्याने तरुणाईच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन आधारित चळवळ आहे, जिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून कल्पना आणि भूमिका या मांडल्या जातात। पण तरीही या आंदोलनाच्या मागे एक सुव्यवस्थित संरचना कार्यरत आहे। सीजेपीच्या माहितीनुसार आंदोलनस्थळी सुमारे 400 स्वयंसेवक तैनात आहेत। ते मंचाचं व्यवस्थापन, आंदोलकांमध्ये समन्वय, येण्या जाण्याच्या व्यवस्थेचं नियंत्रण आणि सुरक्षेची खात्री करणं यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळतात। आता कॉकरोच जनता पार्टी काम कशी करते, तर निदर्शनाच्या ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी स्वयंसेवक मानवी साखळा तयार करतात। तर स्वतंत्र पथकं हे स्टेज व्यवस्थापन, माध्यम समन्वय आणि गर्दीचं व्यवस्थापन सांभाळतात। या चळवळीचं नेतृत्व 8 सदस्यांचं एक मुख्य पथक करतंय। या पथकात अभिजित दिपके, आशुतोष रांका, सौरभ दास, रत्ना सिंग, दीपक बलियान, आफरीन नवाज, वैष्णवी गौर आणि अमूल्य धवन यांचा समावेश आहे। चळवळीची रणनीती, कार्यक्रमाची रूपरेषा आणि भविष्यातील कृती योजना यांसारख्या महत्त्वाचे निर्णय या पथकातल्या बैठकांमध्येच घेतले जातात। सीजेपीकडे 8 गटांचा हा एक मुख्य गट आहे। इथं 400 स्वयंसेवक आहेत आणि मुख्य गटाचे सदस्य हे वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतून इथे आलेले आहेत। पेशाने वकील असलेल्या रत्ना सिंग यांनी कायदेशीर पत्रकारितेचा सुद्धा अभ्यास केलाय आणि त्या उच्च न्यायालयात वकिली करतात। त्यानंतर वैष्णवी गौर या सार्वजनिक धोरण व्यावसायिक आणि संशोधक आहेत। त्यानंतर आफरीन नवाज या MBA झालंय त्यांचं, उद्योजिका आणि जन आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत। दीपक बलियान हे राज्यशास्त्राचे संशोधक असून गेल्या 8 वर्षांपासून शेतकरी आंदोलनांमध्ये सहभागी होते। त्यानंतर दीपक, आशुतोष रांका आणि सौरभ दास हे धोरणात्मक निर्णय आणि सरकार संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम करतात। सीजेपीची उद्दिष्ट ही फक्त मजेपुरती मर्यादित नाहीयेत। हा पक्ष तरुणाईच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर आवाज उठवतो। बेरोजगारी, परीक्षांमधले पेपरफुटीची प्रकरणं, शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, सरकारी खर्चात पारदर्शकता आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या गंभीर समस्यांवर सीजेपी काम करते। फक्त ऑनलाईनच नाही, तर कॉकरोच जनता पार्टीनं देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष आंदोलनही केली आहेत। नीट 2026 मध्ये पेपरफुटी आणि एकूणच CBSEच्या ऑन स्क्रीन मार्किंग मधल्या अनियमिततेवरून त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही धरून ठेवली आहे। गेल्या महिनाभरापासून ही पोरं दिल्लीत ठाण मांडून बसली आहेत। खरं तर हा पक्ष 16 मे 2026 ला अभिजित दिपकेंनी स्थापन केला। अभिजित दिपके हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि एक राजकीय संवाद धोरणकार आहेत। खरं तर या पक्षाचा जन्म एका मोठ्या वादातून झालाय। 15 मे 2026 ला काय झालेलं, भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण आणि कार्यकर्त्यांना कॉकरोच, झुरळं आणि समाजाचे परजीवी म्हणजेच पॅरासाइट्स ऑफ सोसायटी असं संबोधलं। तर सरन्यायाधीशांची या टिप्पणीमुळे देशभरातील तरुणाईमध्ये संतापाची लाट उसळली। अभिजित दिपके यांनी सरन्यायाधीशांच्या याच अपमानास्पद शब्दालाच निषेधाचं शस्त्र बनवलं आणि 16 मेला कॉकरोच जनता पार्टीची ऑनलाईन घोषणा केली। अभिजित यांच्या मते कॉकरोच जनता पार्टी हे दाखवून देते की जर तरुणाईचा आवाज ऐकवण्यासाठी कॉकरोच ही ओळख स्वीकारायची असेल तर ती आम्हाला मान्य आहे। याशिवाय कॉकरोच फक्त घाणीत आणि सडलेल्या व्यवस्थेतच दिसतात, म्हणजे देशाची व्यवस्था इतकी सडली आहे की आता कॉकरोचना सुद्धा बाहेर यावं लागतंय। त्यामुळे पक्षाचा नारा आहे की आळशी आणि बेरोजगार तरुणाईचा आवाज। आता या पक्षानं खरं तर अल्पावधीतच सोशल मीडियावर अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे। अवघ्या 5 दिवसात त्याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 1 कोटींवर पोहोचले, ज्यानं भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलला सुद्धा मागे टाकलं। 22 मे पर्यंत ही संख्या 2 कोटींहून अधिक झालेली आपल्याला पाहायला मिळाली। सध्या कॉकरोच जनता पार्टी ही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नाहीये, पण 2029च्या लोकसभा निवडणुका लढवण्याची त्यांची योजना आहे।
चर्चा होतीये. स्मार्टफोन हे त्यांचं निवडणूक चिन्ह असेल, जे त्यांच्या डिजिटल सक्रियता आणि तरुणाईच्या आवाजाचं हे मुख्य प्रतीक आहे. नॅशनल पॅरासाइट फ्रंट (NPF) नावाचा त्यांनी एक व्यंगात्मक असा गट सुद्धा तयार केलाय, जो जनतेचे परजीवी बनलेल्या राजकीय शक्तींच्या विरोधात लढतो. हा पक्ष फक्त एक मीम पॉलिटिक्स नाहीये, तर तरुणाईच्या समस्यांना वाचा फोडणारं एक प्रभावी व्यासपीठ बनलंय. तुम्हाला काय वाटतंय? कॉकरोच जनता पार्टी खरंच देशाच्या राजकारणात बदल घडवू शकते का? सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीमुळे जन्माला आलेला पक्ष तुम्हाला किती प्रभावी वाटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.